ट्रेनमध्ये खाऊ एकदम मस्त मजाच वेगळी आणि होळी एक पुरणपोळ्या नसलेला असा होताच नाही. भाऊजींचं मस्त कोकणातलं सुंदरसं घर. वातावरण एकदम मस्त वाटतं ना एकदम. मुंबईपेक्षा गाव बरं वाटतं. दोन गवळणी आले. काल जगराची भाजी करता आजी. असं नाही कापत रे. अरे ते असं खातात. सकाळचे वाजले 7. अचानक गावात बसून वाटलं असतं अचानक गाव कसं आहे. मी रात्री पकडलं मँगलोर गाडी आणि माझ्यासोबत माझ्या भावाजी वगैरे होते. ऋषाली होता, परत चैतू आणि जयेश होता आणि परत आजी आजोबा म्हणजे भाऊजींचे आई वडील. रात्री आम्ही किती 10:30ला पकडली ट्रेन ठाण्यावरून आणि गर्दी पण भरपूर होती ट्रेनमध्ये, कारण आज सगळ्यांना सुट्टी असा चिमग्याची सुट्टी होती म्हणून भरपूर जण गावात निघाली होती कोकणकरा. गर्दी तर पूर होतीच. आणि रात्री मस्तपैकी आम्ही पुरणपोळ्या खाल्ल्या. ऋषालीने आणि चैतालीने आणल्या होत्या पुरणपोळ्या आणि पुरणपोळ्यासोबत मस्तपैकी सांबारा होता आणि बटाट्याची भाजी होती. आणि ट्रेनमध्ये खाऊ एकदम मस्त मजाच वेगळी आणि होळी एक पुरणपोळ्या नसलेला असा होताच नाही. आणि अशा गर्दीमध्ये पुरणपोळ्या खाऊ मजाच वेगळी आणि अशा गर्दीमध्ये मजाच वेगळी होती. आणि एक कोकणी माणूस दुसऱ्यांना मदत करणं असं होणारच नाही. चैतू पण दुसऱ्यांना पुरणपोळी वगैरे देत होती, विचारत होती स्वतः म्हणून की पाहिजे का. सकाळचं वातावरण बघा. आणि मी उतरले कणकोली, कारण बँगलोर कणकोलीला उतरता कुणाला नाही. मग कणकोलीवरून सकाळी हे पकडून रिक्षा पकडून गेलो. रिक्षा भेटत नव्हते कारण सकाळची वेळ होती. आणि भाऊजींचं हे गाव आहे म्हणजे माझ्या बहिणीचं हडकुळ, तर हडकुळ इथं आलं आहे कणकोलीमध्ये. आणि सकाळचं वातावरण बघा एकदम मस्त. आपला आवाज नाही काय मध्ये केलेली पाखरांची चिमणी पाखरांचा आवाज येत होता. कारण आता सर्व झोपले रात्रीचा प्रवास करून, कारण रात्री गर्दी एवढी होती ना, पण झोपलं नाही आहे बरोबर. हे आहे भाऊजींचं मस्त कोकणातलं सुंदरसं घर. काही पाणी ना ते पाणी भरतं जवळ त्या विशाली आणि भाऊ काही ना काही असू दे, कोकणामध्ये घर पाहिजेच. तर आता भाऊजींचं घर दाखव. आधी सुरुवात करूया भाऊजींच्या टेरेसपासून. भाऊजींसाठी पाणी भरतं. त्याला खाली टाकतं का पाणी? हां, काढते बघूया, जाईल तेवढं जाईल. असे घाण खालची घाण सगळी आली. आता काय करू कळत नाही. पूर्ण खाली केली असती पण कशी करणार, खाली पाणी आपल्याला लागणार आहे. तर आता आतमध्ये भाऊजींच्या घरामध्ये जाऊया. तर आतमध्ये एकच घर दाखवतो. काय म्हणते आई, तांदूळ एवढे मुंबईच्या अंडी. असं कसं वाटतं हा, काहीतरी बोला. एकदम गाव केल्यावर वातावरण एकदम मस्त वाटतं ना एकदम. मुंबईपेक्षा गाव बरं वाटतं. वाटतं आजी तुका गाव हो, काहीतरी दोन शब्द गावाकडून कसं वाटतं. इकडे साफसफाई चालू आहे. हे आहे भाऊजी, ही आहे चैताली आणि तिकडे ती बघा ऋषाली आहे तिकडे. चैताली कसं वाटतं गावात काम करू? साफसफाई करायला नको वाटतं. जया रात्री जागरण करून झोपलाय. दोन गवळणी आले. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून गाव होत आहे जेव्हा इकडे मुंबई कधी गेलाय? मी शाळा सोडून गेलो. 1 वर्ष गावात राहिलो. हा, किती शिकला? 11वी. तेव्हाची. 68च्या नंतर मग 10वी झाली. मुंबईपेक्षा गावात बरं वाटतं. मुंबईत चला भेटणार नाही. इकडे जरा फेरी मारलं तरी जरा बरं वाटतं. वातावरण भरपूर डिफरन्स भरपूर आहे. साफसफाई झाल्यावर आम्ही सर्व मग नाश्ता करायला बसलो आणि नाश्त्याला होते पुरणपोळी. शेवे. नाश्ता करून झाल्यावर मी आणि भाऊजी आलो कणकोली बाजारामध्ये बाजार घेण्यासाठी. इथे 502. इकडे एकच भाव वाटतात. 100 रुपये वाटतो. आता मुंबईतून भाव चालू आहे. हो तर
अरे मी रोज मी आता मुंबईतून कलसून कल बघू चालत जावं लागलं बाजार बाजार का हो झाला आपण चाललो काल जगनाची भाजी करता आजी हातात तेल नाही लाव नाही तर याचा हिर घ्यायचो आपल्या याचो झाडूचो आजी फेमस होणार आहे एक रील स्टार आहे तिकडे ही कायची काही वृषाली काय बनवतं गो बोल आता अरे निशान येणार त्या दिवशी का असं नाही कापत रे बरोबर अरे ते असं खातात अरे तसं देते खायला तुला तसं कशाला पाहिजे खायला तू कसं खाल्लं मला एक पीस बाय खाल्ला तुला पाहिजे स्वर्गाहूनही सुंदर आहे आपलं कोकण. कोकणात जातो जो पण प्रसन्न होतं त्याचं मन, कारण स्वर्गाहूनही सुंदर आहे आपलं कोकण. आता वाजले दुपारचे 3 आणि सकाळपासून ते आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. कारण कोकणामध्ये राहण्याची मजाच वेगळी आणि अनुभव वेगळाच असतो. आणि कोकणामध्ये मालवणी भाषा बोलण्याची जी मजा आहे ना वेगळीच आहे. आणि मालवणी भाषा ही सगळ्यांनाच आवडते कोकणकरांना. कोकण सोडलं की आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं, पण किती दूर गेलं तरी पाय परत कोकणाकडेच वळतात. घर बसल्या मिळे सुख, असे सुख माझ्या कोकणातच. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. घे अजून घे भात. ती कशी घ्यायची दे रे. वो मेरा क्या धर धर धर.